नमस्कार, माझं नाव योगेश्वर शुक्ल. मी माझे गुरु आदरणीय डॉक्टर विजय गोखले सर यांच्या रिअल टाइम रेंडरिंग बॅच नंबर 6चा ओपन जीएल फिक्स फंक्शन पाईपलाईन युझिंग नेटिव्ह विंडोविंगचा ब्लू स्क्रीनचा कोड रिसाईट करत आहे. ह्या कोडमध्ये मी फाईल लॉगचा पार्ट फक्त स्किप केलेला आहे आणि मागचा कोड जसा अगदी कानामात्रासकट म्हणजे सेमिकोलन वगैरे पूर्ण म्हटलं होतं किंवा ब्राऊन ओपनिंग क्लोजिंग राऊंड ब्रॅकेटच्या पेअर पण म्हटल्या होत्या, तेवढं मी करणार नाही कारण कोड मोठा आहे. त्यामुळे मी ब्रॅकेट पेअरच्या आतमध्ये असं म्हणणार आणि क्लोजिंग ब्रॅकेट सांगणार नाही आणि मोस्ट ऑफ द टाइम मी सेमिकोलनच्या ऐवजी नेक्स्ट असा शब्द उच्चारेन सो दॅट हे लक्षात येईल की आपण नेक्स्ट लाईनचा कोड बघतोय. आय होप यू एन्जॉय दिस रिसायटल. भरपूर वेळा रिपीटेथॉन करून हे रिसायकल करण्याचा प्रयत्न करत आहे मी आणि जो कोड मी रिसाईट करतोय त्याची लिंक तुम्हाला युट्यूब व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. ओके, आता मी डोळे बंद करतो. थँक्यू. पहिल्यांदा हेडर फाईल इन्क्लुजन आहे. hash include stdio.h next hash include window.h next hash include gl/gl.h next hash include डबल कोट्स मध्ये gl resources.h next. आता मी 6 सिंबॉलिक कॉन्स्टंट डिफाइन करतोय. हॅश डिफाइन e अंडरस्कोर गेट डीसी -1, हॅश डिफाइन e अंडरस्कोर गेट अंडरस्कोर पिक्सेल फॉर्मॅट -2, हॅश डिफाइन e अंडरस्कोर सेट अंडरस्कोर पिक्सेल फॉर्मॅट -3, hash define e underscore get underscore gl context -4, hash define e underscore set underscore gl context -5, hash define init underscore success 0. नेक्स्ट लाईन. आता मी हॅश प्रॅग्मा वापरून लिंक लायब्ररी स्पेसिफिकेशन देत आहे. हॅश प्रॅग्मा कमेंट लिब ब्रॅकेटमध्ये लिब कॉमा डबल कोट्स मध्ये युजर 32.lib. नेक्स्ट हॅश प्रॅग्मा कमेंट ब्रॅकेटमध्ये लिब डबल कोट्स मध्ये GDI 32.lib. नेक्स्ट हॅश प्रॅग्मा कमेंट ब्रॅकेटमध्ये लिब कॉमा कर्नेल 32.lib. नेक्स्ट हॅश प्रॅग्मा कमेंट ब्रॅकेटमध्ये लिब कॉमा ओपन जीएल 32.lib. नेक्स्ट आता मी विंडोची कॉलबॅक प्रोसिजर आहे त्याचं डिक्लेरेशन देतोय. एल रिझल्ट कॉलबॅक ब्रॅकेटमध्ये HWND HWND UINT UMH W पॅरॅम W पॅरॅम L पॅरॅम L पॅरॅम. नेक्स्ट आता मी ग्लोबल व्हेरिएबलचा ब्लॉक डिफाईन करत आहे. त्याच्यामध्ये पहिले 4 बुलियन व्हेरिएबल आहेत. बुल GB फुल स्क्रीन इज असाइन टू फॉल्स, बुल GB is escape key pressed is assigned to false, bull GB active window is assigned to false, bull be done is assigned to false. Next एक dword variable आहे. dword DW style is assigned to 0. नेक्स्ट आता मी 3 हँडल डिफाइन करत आहे. HWND GHWND is assigned to null, HDC GHDC is assigned to null, HGLRC GHRC is assigned to null. आता मी एक स्ट्रक्चर डिफाइन करतोय. विंडो प्लेसमेंट WP प्रेप. आता मी एंट्री पॉइंट फंक्शन विनमेन डिफाइन करतोय. इंट विन API विनमेन ब्रॅकेटमध्ये h instance h instance h instance h prime instance कॉमा LPSTR LPCMD लाईन कॉमा इंट ensure CMD. खालच्या लाईनवर ओपनिंग क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट मध्ये. आता मी विनमेन मध्ये जी फंक्शन कॉल होत आहेत त्यांचं डिक्लेरेशन रिसाईट करतोय. void initialize void, void uninitialize void, void update void, void display void. इनिशियलाइज रिटर्न व्हॅल्यू फक्त इंट इनिशियलाइज void असा. ओके, नेक्स्ट लाईन. आता मी 2 स्टॅटिक स्ट्रिंग तयार करतोय. स्टॅटिक टीकॅर इज झेड क्लास नेम ओपनिंग स्क्वेअर ब्रॅकेटचा पेअर इज असाइन टू टेक्स्ट मॅक्रो मध्ये डबल कोटच्या आतमध्ये द GL विंडो. नेक्स्ट लाईन मध्ये स्टॅटिक टीकॅर इज झेड विंडो नेम एम्प्टी स्क्वेअर ब्रॅकेटच्या पेअर मध्ये इज असाइन टू टेक्स्ट मॅक्रो मध्ये डबल कोट्स मध्ये द GL विंडो स्लॅश FFP स्लॅश ब्लू स्क्रीन कोड. नेक्स्ट लाईन. आता मी इनिशियलाइज रिटर्न व्हॅल्यू गेला आय रिझल्ट व्हेरिएबल डिफाइन करते इंट आय रिझल्ट सेमिकोलन. नेक्स्ट लाईन. आता मी एक विंडोचा हँडल डिफाइन करते HWND HWND असाइन टू नल. आता मी 2 स्ट्रक्चर इन्स्टन्सेस तयार करत आहे. WND क्लास EX WND MSG MSG. नेक्स्ट लाईन. तर मी दोन्ही स्ट्रक्चर 0 आउट करत आहे. 0 मेमरी ब्रॅकेटमध्ये and WND comma size of WND class EX. Next line 0 memory and MSG comma size of MSG. Next line. आता मी WND class structure fill up करत आहे.
WND dot CB size is assigned to size of WND class EX. Next, WND dot CB CLS extra is assigned to 0. Next, WND dot CB WND extra is assigned to 0. Next, WND dot HBR background is assigned to राउंड ब्रॅकेट मध्ये एच ब्रश आणि ब्रॅकेट मध्ये एच ब्रश आणि गेट स्टॉक ऑब्जेक्ट ब्रॅकेट मध्ये व्हाईट अंडरस्कोर ब्रश. नेक्स्ट लाईन WND डॉट एच कर्सर इज असाइन टू लोड कर्सर ब्रॅकेट मध्ये एच इन्स्टन्स त्याच्यानंतर नल कॉमा IDC अंडरस्कोर एरो. नेक्स्ट WND डॉट एच आयकॉन इज असाइन टू लोड आयकॉन ब्रॅकेट मध्ये एच इन्स्टन्स कॉमा मेक इंट रिसोर्स या मॅक्रोच्या आतमध्ये CPA लार्ज अंडरस्कोर आयकॉन. नेक्स्ट लाईन मध्ये WND डॉट एच आयकॉन SM इज असाइन टू लोड कर्सर ब्रॅकेट पेअर मध्ये एच इन्स्टन्स कॉमा मेक इंट रिसोर्स मॅक्रो फॉलोड बाय पेअर ऑफ ब्रॅकेट त्याच्या आतमध्ये CPA लार्ज अंडरस्कोर आयकॉन. नेक्स्ट लाईन मध्ये WND डॉट एच इन्स्टन्स इज असाइन टू एच इन्स्टन्स WND डॉट PFN WND proc is assigned to WND proc. Next line, WND dot LPSZ class name is assigned to SZ class name. Next line, WND dot LPSZ menu name is assigned to null. Next line, WND dot style is assigned to CS underscore H redraw bar, CS underscore V redraw bar, CS underscore OMDC. Next line, if ब्रॅकेट मध्ये नॉट रजिस्टर क्लास EX ब्रॅकेटच्या पेअर मध्ये परत अँड WND ओपनिंग क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये इफ ब्लॉकच्या आतमध्ये मेसेज बॉक्सला कॉल केलाय. मेसेज बॉक्सच्या कॉलचा पेअर त्याच्या आतमध्ये नल टाइप कास्टेड बाय ब्रॅकेटमध्ये HWND कॉमा टेक्स्ट मॅक्रोच्या आतमध्ये डबल कोटच्या आतमध्ये फेल टू रजिस्टर विंडो क्लास कॉमा परत टेक्स्ट मॅक्रोच्या आतमध्ये डबल कोटच्या आतमध्ये रजिस्टर क्लास EX कॉमा MB अंडरस्कोर टॉप मोस्ट बार MB अंडरस्कोर आयकॉन एरर त्याच्या खाली एक्झिट अंडरस्कोर प्रोसेसला कॉल केलाय आणि एक्झिट अंडरस्कोर फेल्युअर हा मॅक्रो दिलाय. आता इफ ब्लॉकच्या बाहेर आता विंडो सेंटरिंग साठी कोऑर्डिनेट कम्प्युट केलेत. कॉन्स्ट इंट आय स्क्रीन विड्थ इज असाइन्ड टू गेट सिस्टम मॅट्रिक्स ब्रॅकेट मध्ये SM अंडरस्कोर CX स्क्रीन. नेक्स्ट, कॉन्स्ट इंट I window height is assigned to get system matrix bracket मध्ये SM underscore Y screen खालच्या लाईनवर. const int I window width is assigned to 800. Next line, const int I window height is assigned to 600. Next line, const int IX top left is assigned to bracket मध्ये I screen width minus I window width bracket complete divided by 2. खालच्या लाईन मध्ये const int I screen height is assigned to bracket मध्ये I screen height minus I window height bracket complete divided by 2. आता नेक्स्ट लाईन वर बघा, पहिला कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंट आय स्क्रीन विड्थ व दुसरा आहे कॉन्स्टंट आय स्क्रीन हाईट, पुढचा आहे आय विंडो विथ आय विंडो हाईट, त्यानंतर आय स्टॉप विथ आय स्टॉप रेट. त्याच्यानंतर विंडो क्रिएशन करतोय कारण विंडो सेंटरिंगसाठी टॉप लेफ्टचे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट मिळाले. आता HWND इज असाइन क्रिएट विंडो EX ब्रॅकेट मध्ये WS अंडरस्कोर EX अंडरस्कोर ऍप विंडो कॉमा SZ क्लास नेम कॉमा SZ विंडो नेम कॉमा WS अंडरस्कोर ओव्हरलॅप विंडो कॉमा त्याच्यानंतर IX टॉप लेफ्ट IY टॉप लेफ्ट कॉमा नेक्स्ट I विंडो विड्थ कॉमा I विंडो हाईट कॉमा null typecasted by ब्रॅकेट मध्ये HWND कॉमा null typecasted by H menu कॉमा H instance कॉमा null ब्रॅकेट कम्प्लीट. आता खाली एरर चेकिंग इफ WND इज इक्वल टू नल असेल तर ओपनिंग क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट इफ ब्लॉकच्या आतमध्ये मेसेज बॉक्स टाकायचा, दोन ब्रॅकेट द्यायचे आणि त्याच्यामध्ये पहिला पॅरामीटर नल टाइप कास्टेड बाय HWND कॉमा टेक्स्ट मॅक्रोच्या आतमध्ये डबल कोटच्या आतमध्ये फेल टू क्रिएट एन ऍप्लिकेशन विंडो. नेक्स्ट पॅरामीटर परत टेक्स्ट मॅक्रोच्या आतमध्ये डबल कोट्स मध्ये क्रिएट विंडो EX ब्रॅकेट कम्प्लीट. परत लास्ट पॅरामीटर MB अंडरस्कोर टॉप मोस्ट बार MB अंडरस्कोर आयकॉन एरर, एक्झिट अंडरस्कोर प्रोसेसला कॉल केले विथ एक्झिट अंडरस्कोर फेल्युअर आणि मग एरर ब्लॉक कम्प्लीट झाला. आता खाली आलं की विंडोचा हँडल आहे ते ग्लोबल विंडो हँडल द्यायचं, GHWND असेल HWND करायचं. आता त्याच्यानंतर
शो विंडो ब्रॅकेटमध्ये HWND कॉमा एन्शो CMD आतमध्ये त्याच्या खाली नेक्स्ट अपडेट विंडो HWND त्याच्या खाली सेट फोरग्राउंड विंडो HWND पॅरामीटर परत त्याच्या खाली सेट फोकस HWND. आता गेम लूप सुरू करायचा आहे. व्हाईल बी डन इज इक्वल टू फॉल्स ओपनिंग क्लोजिंग राऊंड ब्रॅकेट. पहिला आता एक मेन इफ एल्स आहे पीक मेसेजचा. इफ पीक मेसेज ब्रॅकेटमध्ये अँड MSC कॉमा नल टाइप कास्टेड बाय ब्रॅकेटमध्ये HWND कॉमा 0,0 कॅपिटलमध्ये PM अंडरस्कोर रिमूव्ह ब्रॅकेट कंप्लीट करायचं. इफ ब्लॉकच्या आतमध्ये यायचं. त्याच्यामध्ये परत एक इफ आहे. इफ MSC डॉट मेसेज इज इक्वल टू WM अंडरस्कोर क्विट असेल तर ओपनिंग क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटमध्ये बिडर इज असाइन टू करायचं आणि मग त्याच्या आतल्या इफच्या एल्स मध्ये यायचं आणि मग ट्रान्सलेट मेसेज विथ अँड MSC कॉल करायचा. डिस्पॅच मेसेज विथ अँड MSC कॉल करायचा. ते आतल्या इफचा एल्स आहे तो संपवायचा. त्याच्यानंतर मेन पिक मेसेजचा इफ संपला. आता एल्स मध्ये जायचं. इफ GB ऍक्टिव्ह विंडो इज इक्वल टू ट्रू असेल तर आतमध्ये यायचं आणि त्याच्या आतमध्ये इफ GB इज एस्केप की प्रेस इज इक्वल टू ट्रू असेल तर बिडन इज असाइन टू ट्रू करायचं. अदरवाईज मग अपडेटला कॉल करायचा, डिस्प्लेला कॉल करायचा आणि मग आतल्या इफचं ब्रॅकेट संपवायचं. त्याच्यानंतर मग मेन पीक मेसेजचा जो इफ आहे त्याचं ब्रॅकेट संपवायचं. त्याच्यानंतर मग मेन गेम लूपचं ब्रॅकेट संपवायचं. खाली अनइनिशियलाइजला कॉल द्यायचा आणि मग रिटर्न MSC डॉट W पॅराम आहे ते ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेटच्या पेरमध्ये टाइप कास्ट करून रिटर्न करायचं. विनमेनची डेफिनेशन संपली. आता खाली जी डेफिनेशन येणार आहे ती WND प्रॉकची डेफिनेशन येणार आहे. त्यामुळे एंड रिझल्ट WND प्रॉक HWND UINT UMSG W पॅराम L पॅराम L पॅराम. आता त्याच्या खाली तर WND प्रॉक म्हणून आपण एकूण 3 फंक्शन कॉल करणार आहे. त्याच्या पहिल्यांदा डिक्लेरेशन लिहूयात. त्याच्यामध्ये पहिलं फंक्शन अनइनिशियलाइज आहे त्यामुळे वॉइड अनइनिशियलाइज वॉइड. त्याच्यानंतर एक रिसाइज नावाचं फंक्शन आहे वॉइड रिसाइज इंट कॉमा इंट आणि त्याच्यानंतर टॉगल फुल स्क्रीन नावाचं फंक्शन आहे वॉइड टॉगल फुल स्क्रीन वॉइड. आता या 3 फंक्शनचे सिक्वेन्सेस वेगळे असेल. माझ्यामध्ये मी कोडमध्ये पहिल्यांदा टॉगल फुल स्क्रीन लिहिलंय, मग अनइनिशियलाइज लिहिलंय आणि मग रिसाइज. आता खाली मेन आता स्विच केस सुरू होईल. स्विच UMSG आणि त्याचं ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट आहे आणि त्याच्यामध्ये आता पहिली केस आहे केस WM अंडरस्कोर सेट फोकस. त्याच्यामध्ये GB ऍक्टिव्ह विंडो ट्रू करायचं, ब्रेक करायचं. नेक्स्ट केस WM अंडरस्कोर किल फोकस. त्याच्यामध्ये GB ऍक्टिव्ह विंडो फॉल्स करायचं, ब्रेक करायचं. नेक्स्ट केसला जायचं. केस WM अंडरस्कोर इरेज BKGND रिटर्न 0 करायचं. खालच्या केसमध्ये केस WM अंडरस्कोर की डाऊन करायचं आणि त्याच्या आतमध्ये आता एक स्विच केस आहे. स्विच आणि त्या स्विचचा जो कॉन्स्टंट आहे तो लो वर्ड मॅक्रोमध्ये W पॅराम आणि आतल्या स्विच केसची ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट आणि त्याच्या आतमध्ये येऊन केस VK अंडरस्कोर एस्केप म्हणायचं आणि तिकडे GB इज एस्केप की प्रेस ट्रू म्हणायचं, ब्रेक म्हणायचं. मग आतली स्विच केस संपवायची, मग परत एकदा ब्रेक म्हणायचं आउटर स्विच केससाठी आणि मग पुढची केस सुरू करायची. केस WM अंडरस्कोर कॅर कडे खाली यायचं आणि त्याच्यामध्ये ह्या स्विच केसच्या आत पण एक स्विच केस आहे. स्विच ब्रॅकेटमध्ये लोवर्ड ब्रॅकेटमध्ये W पॅराम आणि खाली यायचं आता आणि याच्यामध्ये केस केस कोट्समध्ये एफ केस कोट्समध्ये एफ. मी थोडस थांबलो कारण अजून एक वरती केस राहिली ती मला केस WM अंडरस्कोर साईज नावाची केस WM अंडरस्कोर की डाऊनच्या आधी आणि त्याच्यामध्ये फक्त रिसाइज फंक्शनला कॉल केलाय आणि त्याच्यामध्ये लोवर्ड एल पॅराम कॉमा हायवर्ड एल पॅराम असं केलं, ब्रेक म्हटलं. मग केस VK अंडरस्कोर एस्केप आणि मग केस WM अंडरस्कोर कॅर आहे आणि मग आता केस WM अंडरस्कोर कॅर मधल्या परत एकदा इनर स्विच केसमध्ये ज्याच्यामध्ये लोवर्ड W पॅराम दिले परत त्याच्या आतमध्ये यायचं आणि केस कोट्समध्ये एफ असं म्हणायचं आणि आता इफ GB फुल स्क्रीन इज इक्वल टू ट्रू असेल तर टॉगल फुल स्क्रीन GB फुल स्क्रीन इज असाइन टू फॉल्स म्हणायचं. एल्स मध्ये परत GB फुल स्क्रीन सॉरी एल्स मध्ये टॉगल फुल स्क्रीनला कॉल करायचा. GB फुल स्क्रीन आहे ते फॉल्स म्हणायचं. इफ GB फुल स्क्रीन इज इक्वल टू ट्रू असेल टॉगल फुल स्क्रीनला कॉल म्हणायचा आणि GB फुल स्क्रीन फॉल्स करायचं. एल्स टॉगल फुल स्क्रीनला कॉल करायचं, GB फुल स्क्रीन ट्रू करायचं. आता ब्रेकमध्ये ब्रेक या त्याच्या खाली आता केस WM अंडरस्कोर
क्लोज त्याच्यामध्ये अनइनिशियलाइजला कॉल करून ब्रेक करायचं. केस डब्ल्यू अंडरस्कोर डिस्ट्रॉय त्याच्यामध्ये पोस्ट क्विट मेसेज 0 किंवा एक्झिट अंडरस्कोर सक्सेस केला असेल ब्रेकला कॉल करायचं. आणि मग मेन स्विच केस संपली आणि त्याच्या खाली रिटर्न डेफ विंडो टॉप ब्रॅकेटमध्ये HW कॉमा युएमएस पॉईंट डब्ल्यू पॅरामीटर कॉमा एल पॅरामीटर असं द्यायचं. जस्ट टू रिवाइज स्विच आणि WND प्रॉक मध्ये पहिल्यांदा बघा टॉगल फुल स्क्रीन, रिसाइज इंट आणि अनइनिशियलाइज या 3 फंक्शनचे डिक्लेरेशन आहेत. स्विच युएमएसची आहे ब्रॅकेटमध्ये पहिला मेसेज हँडल केला WM अंडरस्कोर सेट फोकस, दुसरा मेसेज हँडल केला W अंडरस्कोर पी फोकस, तिसरा मेसेज हँडल केला WM अंडरस्कोर इरेज BKGND, चौथा मेसेज हँडल केला WM अंडरस्कोर साईज त्याच्यामध्ये रिसाइजला कॉल केलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग स्विच WM अंडरस्कोर की डाऊन आणि त्याच्या स्विच केसमध्ये VK अंडरस्कोर हँडल केला आणि मग केस WM अंडरस्कोर कॅर त्याच्यामध्ये केस कॅपिटल एफ स्मॉल एफ हँडल केलेला आहे आणि टॉगल फुल स्क्रीनचा कोड लिहिला आहे. जीपी फुल स्क्रीन फॉल्स असेल तर मग टॉगल फुल स्क्रीन जीबी फुल स्क्रीन ट्रू करायचं आणि एल्स मध्ये पर टॉगल फुल स्क्रीनला कॉल करून जीबी फुल स्क्रीन फॉल्स करायचं आणि त्याच्या बाहेर यायचं आणि मग WM अंडरस्कोर क्लोज इथे अनइनिशियलाइजला कॉल करायचं ब्रेक करायचं आणि मग आपला गुड ओल्ड WM अंडरस्कोर रिसेट पोस्ट मेसेज आणि ब्रेक म्हणायचं. हे झालं विन विन. WND प्रॉक्सी फंक्शन कंप्लीट झाली आणि मग त्याच्यानंतर खाली टॉगल फुल स्क्रीन वाईट, टॉगल फुल स्क्रीन वाईट त्याच्यामध्ये मॉनिटरिंग फॉर एमआय नावाचं व्हेरिएबल आहे आणि मग WP फ्रेमचा लेंथ आहे तो साईज ऑफ विंडो प्लेसमेंटला इनिशियलाइज केलाय आणि एमआयचा सीबी साईज आहे तो साईज ऑफ मॉनिटरिंग फॉरला इनिशियलाइज केलाय. त्याच्या खाली इफ जीबी फुल स्क्रीन इज इक्वल टू फॉल्स असेल तर आतमध्ये पहिल्यांदा DW स्टाईल इनिशियलाइज करा. DW स्टाईल इज टू गेट विंडो लॉंग आणि त्याच्यामध्ये GSWND कॉमा GW अंडरस्कोर स्टाईल म्हणायचं. आता याच्यामध्ये WS अंडरस्कोर लॅप ही स्टाईल आहे का बघायचं. इफ DW स्टाईल अँड WS अंडरस्कोर लॅप असेल आतमध्ये या आणि त्याच्यामध्ये परत एक इफ आहे. इफ गेट विंडो प्लेसमेंट ब्रॅकेटमध्ये GSWND कॉमा अँड WP तो कॉल संपवायचा अँड करायचं. गेट मॉनिटर इन्फो नावाच्या फंक्शनला कॉल करायचा. गेट मॉनिटर इन्फो ओपनिंग क्लोजिंग नॉन ब्रॅकेट त्याच्या आतमध्ये मॉनिटर फ्रॉम विंडोला कॉल करायचा. मॉनिटर फ्रॉम विंडो ब्रॅकेटमध्ये आणि मग GSWND कॉमा मॉनिटर INF ऑफ अंडरस्कोर प्रायमरी असा कॉल द्यायचा. मग तो कॉल संपला की कॉमा द्यायचा आणि अँड एम आय हा दुसरा पॅरामीटरचा गेट मॉनिटर इन्फोला आणि मग त्याचं ब्रॅकेट कम्प्लीट करायचं. ब्रॅकेट कम्प्लीट करायचं आतमध्ये यायचं आणि आता पहिल्यांदा सेट विंडो लॉंग करायचं की सेट विंडो लॉंग कॉमा GSWND GW अंडरस्कोर स्टाईल आणि कॉमा करून DW स्टाईल अँड करायचं आणि टिल्ट देऊन WS अंडरस्कोर ओव्हरलॅप विंडो म्हणायचं आणि खालचा कॉल आहे तो सेट विंडो पॉस्ट आहे. सेट विंडो पॉस्टला कॉल करायचा GSWND कॉमा HWND अंडरस्कोर टॉप कॉमा आणि मी इथे mi.rcmonitor.left, mi.rcmonitor.top, mi.rcmonitor.right minus mi.rcmonitor.left, mi.rcmonitor.bottom minus mi.rcmonitor.top, कॉमा करायचं आणि खाली SWP अंडरस्कोर नो झेड ऑर्डर आणि SWP अंडरस्कोर फ्रेम चेंज असं द्यायचं आणि मग आतला इफ आहे तो संपवायचा. त्याच्या बाहेर शो कर्सर फॉल्स करायचं, त्याचा ब्रॅकेट संपवायचा आणि मग मेन इफचा एल्स लिहायला सुरुवात करायची. मेन इफच्या एल्स मध्ये पहिल्यांदा सेट विंडो प्लेसमेंट करायचं. सेट विंडो प्लेसमेंट ब्रॅकेटमध्ये GSWND कॉमा अँड WP प्रेफ करायचं. खाली सेट विंडो लॉंगला कॉल करायचा आणि GSWND कॉमा GW अंडरस्कोर स्टाईल कॉमा DW स्टाईल बार WS अंडरस्कोर ओव्हरलॅप विंडो म्हणायचं. त्याच्या खाली आता सेट विंडो पॉस्टला कॉल करायचा. सेट विंडो पॉस्ट GSWND कॉमा HW अंडरस्कोर टॉप कॉमा 0,0,0,0 आणि आता फ्लॅग पॅरामीटर आहे त्याच्यामध्ये SWP अंडरस्कोर नो मूव SWP अंडरस्कोर नो साईज SWP अंडरस्कोर नो झेड ऑर्डर SWP अंडरस्कोर नो ओनर झेड ऑर्डर SWP अंडरस्कोर फ्रेमचे असे 5 फ्लॅग आहेत. बघा SWP अंडरस्कोर नो साईज SWP अंडरस्कोर नो ऑर्डर सॉरी SWP अंडरस्कोर नो साईज नो मूव्ह त्याच्यानंतर नो झेड ऑर्डर नो ओनर झेड ऑर्डर आणि फ्रेम चेंज असे SWP खाली आहेत आणि बार आहेत त्याच्या आणि तो कॉल झाला की मग ब्रॅकेट संपवायचं ते फंक्शन संपून. मग आता खाली यायचं. खाली आता पहिल्यांदा इनिशियलाइज फंक्शनला डिफाईन केले इंट इनिशियलाइज वाईड आणि त्याच्या
मध्ये आपण पहिल्यांदा इंट आय रिझल्ट नावाच्या फंक्शनला कॉल करतोय, इंट आय रिझल्ट डिफाईन करतोय. आणि आता याच्यामध्ये दोन व्हेरिएबल आहेत. एक स्ट्रक्चर आहे पहिल्यांदा पिक्सेल फॉर्मॅट डिस्क्रिप्टर पीएफडी आणि इंट. ऍक्च्युली इथे इंट आय रिझल्ट नाही, इंट आय रिझल्ट आपण मॅक्रोस केले, त्यामुळे इंट रिसाइज वडीच्या आतमध्ये डायरेक्ट पिक्सेल फॉर्मॅट डिस्क्रिप्टर पीएफडी आणि इंट आय पिक्सेल फॉर्मॅट इंडेक्स हे इंटिजर व्हेरिएबल घेतलं आणि खाली सुरुवात केली आपण. पहिल्यांदा पीएफडी स्ट्रक्चर आपल्याला फिल आउट करायचे. सो पीएफडी डॉट n size is assigned to size of pixel format descriptor. pfd dot n version is assigned to 1. pfd dot dw flags आहे, त्याच्यामध्ये pfd अंडरस्कोर draw to window, draw underscore to underscore window bar, pfd underscore support OpenGL bar, pfd underscore double draw to window, त्याच्यानंतर सपोर्ट OpenGL आणि डबल बफ. त्याच्या खाली यायचं पीएफटी डॉट आय पिक्सेल टाईप म्हणायचं आणि पीएफटी अंडरस्कोर टाईप अंडरस्कोर RGB म्हणायचं. आणि त्याच्यानंतर आता पीएफटी डॉट सी कलर बिट्स 32 करायचं, पीएफटी डॉट सी रेट बिट्स 8 म्हणायचं आणि पीएफटी डॉट सी डेप्थ बिट्स आहेत ते 16 ठेवलेत. त्याच्या खाली यायचं. आता आपल्याला पहिल्यांदा हँडल टू डिव्हाइस कंटेक्स म्हणायचं आहे, त्यामुळे जीएसटीसी इज असाइन टू गेट डीसी ब्रॅकेटमध्ये जीएसडब्ल्यू म्हणायचं. आता इफ जीएसटीसी इज इक्वल टू नल झालं तर रिटर्न ई अंडरस्कोर गेट डीसी असं म्हणायचं. ब्रॅकेट कम्प्लीट खाली यायचं, बाहेर यायचं ब्लॉकच्या. आता हँडल टू डिव्हाइस कंटेक्स मिळाला असेल तर पहिल्यांदा चूज पिक्सेल फॉर्मॅटला कॉल करायचा. आय पिक्सेल फॉर्मॅट इंडेक्स इज असाइन टू चूज पिक्सेल फॉर्मॅट ब्रॅकेटमध्ये जीएचडीसी द्यायचा आणि अँड पीएफडी द्यायचा. चालेल. इफ आय पिक्सेल फॉर्मॅट इंडेक्स इज इक्वल टू 0 असेल तर रिटर्न ई अंडरस्कोर गेट अंडरस्कोर पिक्सेल फॉर्मॅट. पिक्सेल फॉर्मॅट जर का मिळाला तर तो आता सेट करण्याचा प्रयत्न करा की इफ ब्रॅकेटमध्ये सेट पिक्सेल फॉर्मॅट ब्रॅकेटमध्ये जीएचटीसी कॉमा आय पिक्सेल फॉर्मॅट इंडेक्स कॉमा अँड पीएफडी म्हणायचं आणि तो कॉल इज इक्वल टू फॉल्स असेल तर रिटर्न करताना ई अंडरस्कोर सेट अंडरस्कोर पिक्सेल फॉर्मॅट म्हणायचं. आता पिक्सेल फॉर्मॅट सेट झाला की आता जीएचआरसी म्हणा, जीएचआरसी असेल टू WGL क्रिएट कॉन्टेक्स्ट म्हणायचं. जीएचआरसी इज इक्वल टू नल झालं, जीएचआरसी हा नल झाला तर मग रिटर्न करताना ई अंडरस्कोर गेट अंडरस्कोर जीएल कॉन्टेक्स्ट म्हणायचं आणि खाली येऊन मग इफ WGL मेक करंटला कॉल करायचा कॉमा जीएसटीसी कॉमा जीएसआरसी म्हणायचं आणि इज इक्वल टू फॉल्स असेल तर रिटर्न करताना ई अंडरस्कोर सेट अंडरस्कोर जीएल कॉन्टेक्स्ट असं म्हणायचं. आणि आता जीएस कॉन्टेक्स्ट सारखा सेट झाला असेल तर जीएल क्लिअर कलर आणि ब्रॅकेटमध्ये 0.0f कॉमा 0.0f कॉमा 1.0f कॉमा 1.0f करायचं आणि रिटर्न इनिट अंडरस्कोर सक्सेस. आता त्याच्या खाली रिसाइज फंक्शनला कॉल आहे आणि आता रिसाइज डिस्प्ले आणि अपडेट ही फंक्शन आहे. त्यापैकी अपडेट फंक्शन हे एम्प्टी आहे आणि आता रिसाइज बहुतेक पहिल्यांदा रिसाइज आहे वरती आणि मग डिस्प्ले आणि अपडेट. रिसाइज मध्ये वर्ड रिसाइज इंट आय विंडो विथ कॉमा आय विंडो हाईट आले इट आय विंडो हाईट खाली आय इफ ब्रॅकेटमध्ये आय विंडो हाईट इज इक्वल टू 0 असेल तर आय विंडो हाईट इज असेल टू 1 करायचं आणि रिसाइज मध्ये प्रोजेक्शन मॅट्रिक्स सेट करायचा आहे, त्यामुळे जेल मॅट्रिक्स मोड नावाच्या एपीआयला कॉल करायचा आणि त्याच्यामध्ये जेल अंडरस्कोर प्रोजेक्शन हा सिम्बॉलिक कॉन्स्टंट द्यायचा. खाली येऊन जेल लोड आयडेंटिटी असं म्हणायचं आणि त्याच्यानंतर व्ह्यू पोर्ट सेट करायचा. जेल व्ह्यू पोर्ट आणि ब्रॅकेटमध्ये 0,0 ब्रॅकेटमध्ये जेल साईज आहे आय विंडो विथ म्हणायचं कॉमा ब्रॅकेटमध्ये जेल साईज आहे आय विंडो हाईट असं म्हणायचं. आता खाली येऊन डिस्प्ले फंक्शन घ्यायचं की व्हाईट डिस्प्ले व्हाईट ओपनिंग क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये जीएल क्लिअरला कॉल करायचा. जीएल अंडरस्कोर क्लिअर अंडरस्कोर बफर अंडरस्कोर बीट असं म्हणायचं. त्याच्या खाली यायचं. आता इथे आपल्याला मॉडेल व्ह्यू मॅट्रिक्स सेट करायचं, त्यामुळे जेल मॅट्रिक्स मोड ब्रॅकेटमध्ये जेल मॉडेल व्ह्यू म्हणायचं, जेल लोड आयडेंटिटी म्हणायचं आणि मग स्वॅप बफरला कॉल द्यायचा आणि JSWND द्यायचा त्याला. आणि
हे डिस्प्ले फंक्शन संपलं. त्याच्यानंतर अपडेट फंक्शन आता रिकामं आहे. आता आपण अनइनिशियलाइज कडे येतो. आता अनइनिशियलाइज मध्ये आपल्याला टॉगल फुल स्क्रीनला कॉल करायचं, त्यामुळे वाईट टॉगल फुल स्क्रीन वाईट असं म्हणायचं. आणि इफ जीबी फुल स्क्रीन इज इक्वल इक्वल टू ट्रू असेल तर मग टॉगल फुल स्क्रीन म्हणायचं, आणि मग जीबी फुल स्क्रीन इज इक्वल इक्वल टू फॉल्स म्हणायचं. आता उलट्या क्रमाने आपल्याला जायचंय, त्यामुळे पहिल्यांदा आपण हे करूयात. WGL मेक पहिल्यांदा GHRC आहे का ते बघायचं. इफ WGL गेट करंट इज इक्वल टू GHRC असेल, इफ WGL गेट करंट कॉन्टेक्स्ट, WGL गेट करंट कॉन्टेक्स्ट असेल, इफ WGL गेट करंट कॉन्टेक्स्ट ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट द्यायचं आणि इज इक्वल टू GHRC जर का असेल तर मग WGL मेक करंट नल कॉमा नल असं करायचं. त्याच्यानंतर इफ GHRC असेल तर WGL डिलीट कॉन्टेक्स्ट GHRC म्हणायचं, GHRC नल करायचं. त्याच्यानंतर इफ GHTC असेल तर रिलीज TC म्हणायचं, आणि GHTC आहे तो नल करायचा. आणि त्याच्या खाली इफ GHWNT असेल तर डिस्ट्रॉय विंडो म्हणायचं, आणि GHWNT नल. ओके, हा कोड रेट झाला. एक दोन आय थिंक मायनर मिस्टेक झाल्या असतील सगळ्या, स्पेशली पहिल्यांदा WM_size चा जो हँडलर आहे तो टॉगल फुल स्क्रीनला लक्षात आला. टॉगल फुल स्क्रीन मध्ये सुद्धा पहिल्यांदा मी जीबी फुल स्क्रीन ट्रू घेतलं, त्याच्या जीबी फुल स्क्रीन फॉल्स घेऊन मग ते करायचं होतं. आणि इकडे WGL गेट करंटचा कॉल आहे, त्याचं नाव थोडस इकडे तिकडे झालं. पण बारिंग दॅट आय होप मी सगळा कोड व्यवस्थित रिसाईट केलेला असेल. टोटल 337 लाईनचा कोड होता. थँक्यू व्हेरी मच. डोळे उघडतो.